नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 46चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे तिन्ही प्रश्न आपण वेगवेगळ्या 3 व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। आज चौथा प्रश्न प्रथम वाचून घेऊया। रेक्टँग्युलर हॉल इज 12 मीटर लॉंग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाइल्स ऑफ साइड 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी टाइल्स विल फिट इन द इंटायर हॉल अँड हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाइल्स ऑफ साइड 15 सेंटीमीटर युअर युज्ड. एक रेक्टँग्युलर हॉल दिलेला आहे आपल्याला, त्याची लांबी आणि रुंदी दिलेली आहे, मीटरमध्ये दिलेली आहे। 12 मीटर लॉंग आहे आणि 6 मीटर ब्रॉड आहे। इट्स फ्लोरिंग, तर त्या हॉलमध्ये आपल्याला पूर्ण फ्लोरिंग करायची आहे। तर एक फरशी आपल्याला साईड 30 सेंटीमीटर असणारी दिलेली आहे। तर अशा साईड 30 सेंटीमीटर असणाऱ्या किती फरश्या लागतील, आणि जर आपण 15 सेंटीमीटर साईड असणारी फरशी घेतली तर त्या फरश्या किती लागतील हे काढायचं आहे। आपल्याला लांबी आणि रुंदी हॉलची मीटरमध्ये दिलेली आहे आणि टाईल्स या सेंटीमीटरमध्ये दिलेल्या आहेत। सर्वप्रथम आपण लांबी आणि रुंदी हॉलची ती मीटरऐवजी सेंटीमीटरमध्ये करून घेऊ। सोडूया। प्रश्न जशाच तसा ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे आपण। आन्सर हॉल लेंथ इक्वल टू 12 मीटर दिली आपल्याला, इक्वल टू मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी 100 न गुणावे लागेल, इक्वल टू सेंटीमीटर। ओके। हॉल ब्रीथ इक्वल टू 6 मीटर दिलेली आहे, इक्वल टू 6 इंटू 100, 600 सेंटीमीटर। 12 मीटरचं सेंटीमीटरमध्ये, 6 मीटरचं सेंटीमीटरमध्ये केलं आपण। देअरफॉर हॉल एरिया रेक्टँग्युलर आहे म्हणून रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला वापरायचा। लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ 1200 आणि ब्रीथ 600, मल्टिप्लिकेशन 1 2 3 4। एरिया आहे सेंटीमीटरमध्ये काढला आहे आपण म्हणून युनिट लिहायचं सेंटीमीटर स्क्वेअर। ओके। देअरफॉर आपल्याला हॉलचा एरिया मिळाला, हॉल एरिया। नाऊ एरिया ऑफ टाईल, एका फरशीचा एरिया ज्यावेळेस त्याची साईड आपल्याला 30 सेंटीमीटर आहे, एक साईड स्क्वेअर आहे, मग स्क्वेअरचा एरिया साईड स्क्वेअर साईड दिली आपल्याला 30 सेंटीमीटर, याचा स्क्वेअर म्हणजे किती होईल, 30चा 900 युनिट सेंटीमीटर स्क्वेअर। म्हणजे एका फरशीचा एरिया काढला आपण आणि टोटल हॉलचा एरिया काढला, तर हॉलच्या एरियाला याने डिवाइड केलं तर किती फरश्या बसतील ते आपल्याला काढता येईल। देअरफॉर टोटल नंबर ऑफ टाइल्स required equal to hall area आणि area of टाईल। हॉल एरिया आपण काढलेला आहे 7,20,000। ओके। आणि टाईल एरिया 900। कॅल्क्युलेशन
0 0 0 0 9चा भाग जाईल 9 1 9 9 8 2 as it is, therefore 800 tiles. आता ज्यावेळेस आपण 30 सेंटीमीटर साईड घेतली त्यावेळेस आपल्याला 800 टाईल्स बसवावे लागतील. जर आता आपण साईड 15 सेंटीमीटर घेतली तर किती टाईल्स लागतील ते काढू आता. ओके, नाऊ if the side of tile is 15 centimeter, then its area त्या टाईल्सचा एरिया इक्वल टू साईड स्क्वेअर. साईड 15 घेतली आपण, 50चा स्क्वेअर इक्वल टू 225. 50चा स्क्वेअर युनिट सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे. देअरफॉर टोटल नंबर ऑफ टाईल्स required when side length is 15 centimeter, total hallची length 720,000 divided by 225. ओके, कॅल्क्युलेशन 15चा भाग जाईल 15 चौक 60, पुन्हा 15चा भाग जाईल. आन्सर मिळेल आपल्याला 3200. ओके, टाईल्स. हेन्स टोटल उत्तर आपल्याला when side 30 centimeter, then will require tiles 800 tiles, and when side 15 centimeter, then we require tiles 3200 tiles. समजले मित्रांनो? धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन प्राप्त होईल. धन्यवाद.